पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। मुक्ता, आपल्याकडे ना निवडणुकीच्या आधी देवी आईसाठी गोडाच्या शिऱ्याचा प्रसाद केला जातो आणि कुणी घरातनं लांब प्रवासाला जाणार असेल तर ज्वारीच्या भाकरीचा प्रसाद केला जातो देवी आईसाठी आणि तो प्रसाद त्या माणसाबरोबर बांधून पण दिला जातो। पण मोठी आई ज्वारीच्या भाकरीचाच का? अगं ज्वारीची भाकरी खाताना त्याला आठवण झाली पाहिजे ना घरच्या लोकांची, लवकर परतून येईल तो माणूस म्हणून। अगं काही प्रथा अशा असतात ना की त्यांना खरंच काहीतरी अर्थ असतो, काही ना आपण आपल्या बुद्धीप्रमाणे अर्थ द्यायचा असतो, पण प्रथा जुन्या झाल्या आणि आपण आधुनिक झालो म्हणून त्या टाळायच्या मात्र नसतात। मुक्ता, आपल्या घरात काय काय प्रथा आहे ते सगळं शिकून घ्या, नंतर सगळं तुला सांभाळायचंय। हाय ग, कसल्या विचारातच एवढी? काही नाही, मी ते हा विचार करत होते की हे सगळं फक्त तुम्हीच एवढ्या चांगल्या पद्धतीने। मुक्ता, नक्की हाच विचार करतेस ना? वय अगो बाई, कोण आले बघ? रेणुका, तू आणि किचन मध्ये? हिच्याकडे आले मी। हा, एक वेळा दोन दोन आश्चर्याचे धक्के देते। अगं, एक तर तू किचन मध्ये आलेस आणि हिच्याशी बोलायचं म्हणतेस। हिचं असं आहे, मी काहीही केलं ना तरी बोलणारच। अगं नाही ग बाळा, मला खरंच खूप आनंद झाला हे ऐकून। एनिवेज, मला जरा हिच्याशी पर्सनल बोलायचं आहे। आता आम्ही चांगल्या फ्रेंड झालोय ना, आमचे खूप काही सिक्रेट्स आहेत जे फक्त आम्ही एकमेकीशी शेअर करणार आहोत। त्यामुळे मी तुझ्या लाडक्या सुनेला घेऊन गेले तर चालेल ना? खरं तर तुम्ही दोघी गप्पा मारताय, हसताय, खिदळताय, ते मला असं बघायला खूप आवडेल। नाही नाही, एवढा पण वेळ नाही आहे माझ्याकडे। आलोच। मुक्ता, वय चल। हे सगळं तुमच्यासाठी आहे। आजच्या कार्यक्रमाला संबळ वाजवताना तुम्ही हे घालायचं। अहो एवढं नका करायला लावू छोटे मालक। अहो आधीच घरातलं वातावरण चांगलं नाही, त्यात मोठ्या मालकांसमोर आम्ही हे असलं नवीन कापड घालून गेलो तर त्यांना असं चिमट काढल्यागत होईन। बसा तुम्ही। अहो मालक, हो बसा। अहो काय म्हणताय तुम्ही? अहो ही तुमच्या मुलीची सासूरवाडी आहे आणि जरी रावसाहेब तुम्हाला काहीही समजत असले ना तरी तुम्ही त्यांचे व्याही आहात हे विसरू नका। आणि आज रावसाहेबांबरोबर जे अनेक लोक येणार आहेत ना, त्यांच्या समोर तुम्ही रावसाहेबांचे नोकर नाही तर त्यांचे व्याही म्हणून उभं राहायचं। नाही, नको 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 नको, त्यांना जे आवडत नाही ना ते नको करायला छोटे मालक। अहो त्यांनी मला व्याही नाही म्हणलं, स्वीकारलं नाही तरी मला काही वाईट वाटणार नाही। माया पोरीला या घरात सून म्हणून स्वीकारलं तरी मला खूप झालं। छोटे मालक, तुम्ही आमच्यासाठी लय चांगलं केलं, पण आता इथं ह्या घरात तुम्ही आमच्यासाठी काय करायला गेलात
तर सारखी भांडणं होणार, सारखी किरकिर होणार आहे. हे बघा अण्णा, मी याआधी सुद्धा स्वतःहून कधीच भांडण केलं नाही आणि यापुढेही करणार नाही. पण अण्णा, जर त्यांनी सगळ्यांसमोर तुमचा अपमान केला ना, तर मात्र मी शांत बसणार नाही. हे बघा, मी तुमचा मुलगा आहे आणि त्या नात्यानं मी त्यांना विरोध करणारच. तुम्ही सगळ्यांनी प्लीज हे कपडे घाला आणि हे सगळं तुम्ही माझ्या बरोबरीचे वाटावेत किंवा आमच्या श्रीमंतीची इज्जत ठेवावी म्हणून मी नाही करत आहे. तसंही तुम्ही माझ्या कुटुंबाचा भाग आहातच. तर रावसाहेबांना बाहेरून आलेल्या लोकांसमोर तुम्हाला ज्या अवस्थेत दाखवायची इच्छा आहे ना, ते मी नाही होऊ देणार. अण्णा, हे बघ, मी तुमच्या घरी आलो होतो तेव्हा तुम्ही मला तुमचे कपडे घालायला दिले होते की नाही? मग आता मी जे कपडे देतो ते घाला ना प्लीज. प्लीज. आहे का? हो अण्णा, नाही नका म्हणू. मला दिलेल्या शब्दाप्रमाणे कोणालाही न सांगता इथून तू गपचूप निघून जाणार आहे. आय होप तुझं मन बदललं नसेल, आणि तसं असेल तर मला आत्ताच सांग, म्हणजे मला माझा निर्णय घ्यायला. नाही ताई, मावं ना मन बदललंय ना मी दिलेला शब्द विसरली. गुड. कुणाला सांगितलंस का? अजिबात नाही. तुमच्या भावाला पण नाही सांगितले. निवडणुकीच्या निकालानंतर दादा घरी आले की माझ्या आयांना इकडनं निघून जातील. आम्ही दोघं त्यांना वाटं लावून बाहेरच्या खोलीत जाऊ. काहीतरी कामानिमित्त मी त्यांना घरी परत पाठवीन आणि कोणी बघत नाही याची खात्री घेऊन इकडनं निघून जाईल. तुम्ही काळजी नका करू. शब्द मी दिलाच नसता जर पाळायचा नसता तर. ठीक आहे. म्हणजे उद्याची सकाळ आमच्या कुटुंबासाठी नवीन सकाळ असेल, ज्यात आमचं कुटुंब आधीसारखं एकत्र असेल. एकत्र असतं त्यालाच कुटुंब म्हणते. अक्कल शिकवायचा एक पण चान्स सोडू नकोस हा. आणि तू सारंगच्या आजूबाजूलाही फिरकणार नाहीयेस. जर देवी आईच्या मनात हेच असन तसंच घडलं. गुड. वैजंती, कार्यकर्ते येतील, आपल्याला घाई करावी लागेल. आशा. जी मालक. सर्वांना आरतीला घेऊन ये. वय वय बोलवतेस. बोलव पटापट. हे यांना सर्वांना बोलवावं का लागतं कळत नाही मला. नियम आहे, आरतीला यायला पाहिजे. निमंत्रण कशाला द्यायला लागतं? हो, चांगल्या कामासाठी निघालायत ना, नका चिडचिड करू. हा ठीक आहे. आणि आणखीन एक, आजची देवीची आरती तू कर. इतकी वर्ष मी जाताना नेहमी देवीची आरती तू करत आलेस, मला तुझ्या आरतीची सवय आहे. आणि शिवाय आता कार्यकर्ते येतील तर समजा तू आरती केली नाहीस तर ते
त्यांना रुचणार नाही, कारण इतकी वर्ष तेही पाहत आलेत तू आरती करताना. उगाच काय आपल्यामध्ये जे भांडण आहे ते आपल्यामध्ये, त्याची चर्चा नको लोकांमध्ये. म्हणून एक विनंती आहे माझी की याची आरती तू कर. मला वाटलं मी केलेली आरती तुम्हाला आवडते म्हणून म्हणताय. ठीक आहे, करीन मी आरती. अरे वा, सर्वांचं स्वागत आहे. काय सोपान काका, बरे आहात ना? अगदी मजेत आहे. युवराज दादा, साहेब आपल्या तयार आहेत ना? अहो साहेब कधीच तयार आहेत, तुमचीच वाट बघतात आरतीसाठी. म्हणजे आज बोलायला आहे म्हणा की. चला मग आपण आरती उरकून घेऊया आणि नंतर मग निकालासाठी जाऊया. चालतंय की. मी काय म्हणतो, जर का रावसाहेब जितलं तर हा त्यांचा सलग 3रा विजय असेल नव्ह का? अरे बाबा युवराज दादा, म्हणजे आज हॅट्रिक होणार. होणार नाही, झाली म्हणून समजा. गुलाल आपलाच आहे. या दादा. आलात का मंडळी? नमस्कार. नमस्कार. बरं, आता देवीची आरती करून घेऊ आणि मग आपण निघू. युवराज. हा दादा. संबळ वादकाला घेऊन ये. हो दाजी आलो. हा. मिका चल ना. अगं आरतीसाठी सगळे जमले आहेत, तूच नाहीयेस. तुम्ही व्हा पुढं, मी येते. हो, आधीच तुला खूप हौस ना. हो, इतकी लोक येणार, त्यांच्यासमोर रुबाबदार नको का दिसायला? यांना आरतीचं पडलंय. आत्माराम काका, आवरलं का नाही? या पटकन. अरे चला. ये आत्माराम. मंडळी, हा आत्माराम आमच्या घराण्याचा संबळ वादक. त्याचे वडील, आजोबा, पणजोबा सगळे आमचे सेवेकरी. पिढ्यानपिढ्या झिजत आलेत आणि आजही झिजतायत. हो दादा, मी ओळखतो यांना. संबळ वाजवताना मी बघितलं यांना. आपलं कुठलंही पक्षाचं काम असलं याला आम्ही बोलावून घेतो गावावरून संबळ वाजवायला. पक्षाचं काम असेल, आमच्या घरातले सणवार असतील, याला नेहमी आम्ही गावावरनं बोलवतो आणि सोबत त्याच्या गरीब कुटुंबालाही बोलवतो. काय त्या निमित्ताने आमच्यासारख्या लोकांच्या बरोबर गोडधोड खायलाही मिळतं, कधी नव्हे ते. चहा पाण्याचं काही करायचं असेल तर मी जाते. दादा, ह्या नवीन दिसतात. ह्या कोण? आत्मारामची मुलगी. अच्छा, ह्यांना घर कामासाठी आणलंय वाटतं.
नाही. ही माझी बायको आहे. नुकतंच आमचं लग्न झालं. आणि हे आत्माराम शिंदे नावाजलेले संबळवादक. आता प्रकृतीमुळे त्यांना थोडा त्रास होतोय, नाहीतर संबळ वाजवण्यात त्यांचा हात कोणीच धरू शकत नाही. फक्त इतकंच नाही तर हे माझे सासरे आहेत आणि रावसाहेबांचे व्याही. मुक्ताचा परिवार इथे कुठल्याही अपेक्षेने संबळ वाजवण्यासाठी आलेला नाही, तर ते आपल्या व्याह्यांना म्हणजेच रावसाहेब नगरकरांना देवी आईचा आशीर्वाद मिळावा म्हणूनच संबळ वाजवण्यासाठी आले. आमच्यापेक्षा परिस्थितीनं खूप गरीब आहेत, मान्य आहे, पण मनानं, विचारांना आणि वागणुकीनं ते आमच्यापेक्षा खूप श्रीमंत आहेत. आमची दोन्ही कुटुंब म्हणजे एक परिवार आहे, त्यामुळे प्लीज तुम्ही त्यांना वेगळं समजू नका. दादा, ते रोहिदास काका आहेत ना, त्यांनी काहीतरी पाठवलंय तुमच्यासाठी. चला मी दाखवते. चला ना पटकन. चला चला चला. बाबा, कवा यांचं लग्न झालं काय कळलं पण नाही. काय कमाल आहे. आमच्या नेहमी गाठी भेटी होतात, पण रावसाहेबांनी कधी काय सांगितलं नाही यातलं. माफ करा, म्हणजे आम्ही लग्नाचं कोणालाच सांगितलं नाही. त्याचं काय झालं की सगळंच खूप गडबडीत झालं आणि आम्हाला गाजावाजाही करायचा नव्हता, त्यामुळे बाहेर कोणालाच कळू दिलं नाही. बाहेर उलट सुलट चर्चा सुरू झाल्या असत्या आणि त्यात निवडणुका तोंडावर होत्या, म्हणूनच आम्ही कोणाला सांगितलं नाही. दादा दादा शांत व्हा तुम्ही. आधी बसा बघू. शांत ठेवा डोकं. मला माहितीये सारंगने डोकं फिरेल असंच काम केलंय, पण तुम्ही शांत व्हा आधी. नाहीतरी त्याची ही नाटकं फक्त आजच्या दिवसापुरतीच असणार आहेत. कारण मुक्ता आज रात्री ह्या घरातून कायमची निघून जाणार आहे. खरं तर मी आज तुम्हाला हे सांगणारच नव्हते, कारण ती निघून गेल्यावर मी तुम्हाला डायरेक्ट सरप्राईज देणार होते. पण अशी कुठे का निघून जाईल ती? तू असं म्हणतीयस जसे की मी घरी आले की तू ते घर सोडून लगेच निघून जाणार आहे. वय निघून जाईल, तुम्ही घरी चला. रेणुका, सरप्राईजच्या नादी न लागता ही गोष्ट जर तुम्हाला आधीच सांगितली असतीस तर 4 लोकांसमोर मी त्या आत्मारामला बोललोच नसतो. मी आत्मारामला काही बोललो नसतो तर सारंग माझ्यावरती उखडला नसता, चिडला नसता, हा सगळा गोंधळच झाला नसता. हा सगळा गोंधळ त्या 4 लोकांच्या समोर झाला. त्यांना कळलं ना या गोंधळामुळं की मुक्ता ही सारंगची बायको, या दोघांचं लग्न झालेलं आहे. आता तुझ्या म्हणण्याप्रमाणे मुक्ता निघून गेली तर लोकांनी मला विचारलं तुमची सून कुठं गेली, तर काय सांगायचं? पळून गेली सांगूयात. आपल्या पोराला गंडा घालून आमच्याच घरात घुसली. पण तुम्ही रावसाहेबांनी ती गरीबाची पोर म्हणून तिला स्वीकारली. श्रीमंत गरिबीशी दरी मिटवण्याचा प्रयत्न केला तुम्ही. पण सारंगला जेव्हा तिची असलियत समजली तेव्हा ती पळून गेली असं सांगूयात.
म्हणजे तू तिला कायमची पळवून लावलीस? साधे खेळ खेळायला आपल्याला जमतच नाही ना. शेवटी मुलगी कोणाची आहे? वा